नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ए-टी-के-टीचे फॉर्म जे आहेत कशाप्रकारे भरायचा, काय भरायचा आणि त्याचे फॉर्म सुरू झालेत का, या संदर्भात आपण ऑलरेडी काल एक व्हिडिओ बनवला होता आणि आपण तो सर्वांनी बघितलाही असेल. आणि सोबतच तुम्हाला बघा आता मित्रांनो, आज आपण सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की असाइनमेंट जे आहेत ते आलेले आहेत वाय-सी-एमच्या. तर तुमच्या प्रोग्राम वाईज तुम्ही जे सेकंड इयर, थर्ड इयरवाले विद्यार्थी असतील, त्यांनी जे आहे तुमच्या असाइनमेंट लिहायला सुरुवात करू शकता. आणि जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, ज्यांचा अजून पी-आर-एन नंबर आला नाही, कृपया त्यांनी वेट करावं. आपल्याला जे आहे दिवाळीनंतरपर्यंत टाईम मिळतो. ठीक आहे. सर्वांना टाईम जो आहे तो डिसेंबरपर्यंत असाइनमेंट जमा करायच्या असतात. त्यामुळे काही घाई करू नका आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपली जी वेबसाईट आहे परीक्षेचा अभ्यास सर्वांना माहिती असेल. यावरती आपलं जे Android ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, Android ॲप्लिकेशनमध्ये आज सकाळीच आपण जे आहे त्यामध्ये होम असाइनमेंटचे बॅचेस वगैरे देखील ॲड केलेले आहेत. तर ज्यांना कोणाला होम असाइनमेंटची उत्तरं पाहिजे असतील रेडीमेड त्यांनी बॅच वगैरे घेऊ शकता. आपण ते ऑलरेडी ॲड केलेले आहेत. सर्वांनी जे आपलं ॲप्लिकेशन आहे परीक्षेचा अभ्यास ते घेऊ शकता आणि सोबतच बघा यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपण स्टडी नोट्स, आय-एम-पी क्वेशन्स, जुन्या प्रश्नपत्रिका वगैरे, वगैरे संपूर्ण गोष्टी आपण यामध्ये ॲड करत असतो. ओके. ज्यांच्याकडे iPhone असेल त्यांनी iPhoneवाल्यांसाठी iPhoneचं आपण या ठिकाणी वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे आणि Androidवाल्यांसाठी आपण या ठिकाणी Androidचं ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके. असो. तर मित्रांनो बघा आता फायनली आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, की जे ए-टी-के-टीचा फॉर्म आहे किंवा रिपीटर परीक्षेचा फॉर्म आहे, तो कोण भरू शकतं, केव्हा भरू शकतं, काय वगैरे, वगैरे ते संपूर्ण आपल्याला यामध्ये बघायचं आहे. प्रोसेस तुम्हाला मी या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम बघा मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ही विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही आल्यावर बघा तुम्हाला खाली थोडंसं स्क्रॉल करायचं आहे उजव्या बाजूला. यशवाणीच्या खाली बघा तुम्हाला या ठिकाणी एक एक स्क्रॉलिंग होत आहे या ठिकाणी म्हणजे थोडंसं हायलाइट होत आहे. ऑनलाईन फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं, की या ठिकाणी बघा तुम्हाला सर्चचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो एक्झाम फॉर्म सबमिशनमध्ये. एंटर पी-आर-एन किंवा युजर नेम. तुमचा पी-आर-एन नंबर जो आहे मित्रांनो, तो पी-आर-एन नंबरच तुमचा युजर नेम असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही पी-आर-एन नंबर असेल, इथे बघा मित्रांनो मी एका विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर टाकलेला आहे. खाली बघा तुम्हाला त्या ठिकाणी जे कॅप्चा आहे, तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. प्रोसीड केल्यावर बघा मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं. तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुमचा प्रोग्राम तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. नंतर बघा तुमचं स्टडी सेंटरचं नाव तुम्हाला दिसेल. तुमचा एक्झाम फॉर्म नंबर जो की तुम्ही आता ओपन केला ते तुम्हाला दिसेल. एक्झाम इव्हेंट आहे बघा मित्रांनो डिसेंबर 2025 म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत. सध्या बघा तुम्हाला इथं प्रिंट एक्झाम फॉर्मचा ऑप्शन या ठिकाणी ब्लॉक दाखवेल. पेमेंट स्टेटस पण ब्लॉक दाखवेल. कारण का? कारण आपल्याला या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. तर सबमिटवर बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं. विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. विद्यार्थ्याचं नाव, त्याची कॅटेगरी वगैरे संपूर्ण गोष्टी, ठीक आहे. प्रोग्राम कोड, किती सब्जेक्ट बॅकला आहेत, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि जी तुमची मित्रांनो फी असेल फायनल, ती बघा या ठिकाणी 2 प्रकारे फी या ठिकाणी दिलेली आहे. फी हेडमध्ये रिपीटर स्टुडंट एक्झाम फी ₹180 म्हणजे एका विषयाची फी आहे ती ₹180 आहे आणि ₹100 तुम्हाला मार्कशीटचे ₹100 हमखास द्यावे लागतील. तुमचे विषय 2 किंवा 3 बॅक असतील, तर तुम्हाला प्रत्येकी ₹180 द्यावे लागेल आणि ₹100 फक्त तुम्हाला एकदाच द्यायचे आहेत. असं नाही की पर पेपरला ₹100 द्यायचे. पर पेपर ₹180 असेल आणि त्यामध्ये शेवटी मग तुमचे 3 विषय जर समजा बॅकला असतील, तर 180 गुणिले 3 त्याची जेवढी अमाउंट होईल तेवढी त्यामध्ये तुम्हाला 100 ॲड करायचे आहेत. ओके. खाली जर मित्रांनो आपण थोडंसं स्क्रॉल केलं, या ठिकाणी बघा तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी बघा खाली सेंटर प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. सिलेक्ट. तुम्हाला या ठिकाणी सिलेक्टचा ऑप्शन सिलेक्ट करायची गरज नाहीये. कारण सेंटर व्हेन्यूमध्ये काहीच अवेलेबल नसतं. तुम्हाला इथं काहीच करायची गरज नाहीये. ठीक आहे. मीडियम ऑफ तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. मराठी किंवा इंग्लिश. तुमचं मराठी असेल तर मराठी करा. इंग्लिश असेल तर इंग्लिश करा. आता बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. परत बघा तुमच्यासमोर मित्रांनो अशा प्रकारे थोडंसं एक विंडो ओपन होते. तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचं नाव वगैरे हायलाइट होईल, विद्यार्थ्याचं नाव वगैरे. टोटल फी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल काउंट करून ₹280. ₹180 सब्जेक्टचे, ₹100 मार्कशीटचे. खाली थोडंसं स्क्रोल करू मित्रांनो या ठिकाणी. बाकी तुम्हाला सेंटर प्रिफरन्स द्यायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. फक्त लँग्वेज इंग्लिश किंवा हिंदी इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला मित्रांनो कन्फर्मवर क्लिक केलं. आता बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे थोडंसं अजून खाली स्क्रोल करायचं आहे आणि जनरेट इनव्हॉइसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही जनरेट इनव्हॉइसवर क्लिक केलं, परत बघा तुमच्या समोर अशा प्रकारचे ₹280 ची पेमेंट विंडो ओपन होईल. विद्यार्थ्याचं नाव वगैरे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गोष्टी बघायला मिळतील आणि ह्या इनव्हॉइसमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला आता ₹180 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन रक्कम या ठिकाणी जी आहे ती जमा करायची आहे. ऑनलाईन पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली बघा क्लिक हिअर टू पे ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा बाकी तुमचं सेम नॉर्मल जे पेमेंट असतं, ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पे करायचं आहे. जसं की नॉर्मली तुमचं जे काही पेमेंट वगैरे असेल ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. खाली आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघा विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर वगैरे जेवढ्या काही गोष्टी वगैरे असतील, त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आता बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. जसंही प्रोसीड केलं तुमचा मेल आयडी तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे. येसवर क्लिक करायचं आहे आणि काही सेकंदावरती बघा तुमच्या समोर जे आहे यू-पी-आयचा ऑप्शन बघायला मिळेल. तुम्हाला हा यू-पी-आय क्यूआर कोड जे आहे तुमच्या फोनच्या मार्फत तुमचं जे काही पेमेंट ॲप वगैरे असेल, त्यामध्ये तुम्हाला स्कॅन करून ज्या मित्रांनो या ठिकाणी तुमचं ते पेमेंट वगैरे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. ओके. अशा प्रकारे बघा मित्रांनो या ठिकाणी पेमेंट पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे. तुमचं अकाउंट ऑटोमॅटिकली या ठिकाणी बघा पेमेंट सक्सेस आलेलं आहे. प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रिंट करू शकता आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला बघा आता या ठिकाणी जे आहे तुमचा पी-आर-एन बघितल्यानंतर प्रिंट एक्झाम फॉर्मचं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे. प्रिंट एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे.
तुमच्या समोर जे आहे मित्रांनो अशा प्रकारची एक पी-डी-एफ ओपन होईल किंवा डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यावरती बघा तुम्ही या ठिकाणी ओपन करून बघू शकता, की अशा प्रकारचे मित्रांनो तुमचा एक्झाम फॉर्म या ठिकाणी भरला गेलेला आहे. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच ठेवायचा आहे जोपर्यंत तुमचा हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत. ओके. आणि यामध्ये अजिबात काही काळजी करायची नाही, की सर तुम्हाला कॉलेजला जमा करू का वगैरे, वगैरे. हे तुम्हाला कॉलेजला जमा करायची गरज नाहीये. तुमचे जे काही विषय या ठिकाणी बॅकला आहेत, ते संपूर्ण विषय तुम्हाला जे आहे दिलेल्या वेळेप्रमाणे जसं की डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, तेव्हा तुम्हाला जे आहे मित्रांनो हे त्या ठिकाणी द्यायचे आहे. तर मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल, कोणाला काही समजा फॉर्म वगैरे भरायचा असेल, कारण सध्या ॲडमिशनची डेट देखील वाढलेली आहे. जवळपास शक्यता आहे की 30 तारखेपर्यंत डेट वाढलेली आहे. त्यामुळे ज्यांचं कोणाला ॲडमिशन वगैरे करायचं असेल, तर त्यांनी आपला जो मेल आयडी आहे सर्वांना माहिती असेल, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. help@parikshataabhyas.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाला काही समस्या वगैरे असेल किंवा ॲडमिशनसाठी हेल्प पाहिजे असेल किंवा ज्यांना कोणाला ए-टिकेटचा फॉर्म वगैरे भरायचा असेल, त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सर्वांनी या ठिकाणी जे आहे आपलं Androidचं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे iPhone असेल त्यांनी iPhoneमध्ये ॲप लॉगिन करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.